पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंकची परिस्थिती। तर मुंबई गोवा हायवेवरची दृश्य आपण पाहताय। मुंबई गोवा महामार्गावरील चिकणी परिसरामध्ये पावसाचं पाणी आलेलं आहे आणि याच पाण्यामधून वाट काढत असलेली ही बस आपण या ठिकाणी पाहताय। नद्या म्हणावेत की रस्ते म्हणावेत असा प्रश्न पडावा अशी दृश्य सध्या समोर येत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिकणी परिसरामध्ये पावसाचं पाणी आलेलं आहे। राज वैश्यपायन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। राज, नक्कीच वृषाली, आपण दृश्यांमध्ये पाहतोय हा मुंबई गोवा हायवे आहे। अंबा नदीचं पाणी पात्र आहे ते थेट आता मुंबई गोवा महामार्गावरती आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय हा चिकणीचा परिसर आहे आणि या चिकणीच्या परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं पाणी जे आहे ते थेट या महामार्गावरती आलेलं आहे। चिकणी परिसर असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर वाकण परिसर असेल, सुकळी परिसर असेल, या तीनही भागांमध्ये आता मुंबई गोवा हायवेवरती अंबा नदीचं पाणी जे आहे ते आलेलं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर वाहनाच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर जवळपास 4 ते 5 किलोमीटर पेक्षा जास्त ज्या आहेत त्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे। त्याच पद्धतीमध्ये आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचनुसार पुढील 3 तासामध्ये जो रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासात मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे। आपण पाहतोय हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मागील साधारणतः 5 ते 7 तासापासून ठप्प झालेला आहे। काल देखील मुंबई गोवा महामार्ग तब्बल 18 तास ठप्प झाला होता। मात्र पावसाने उसंती घेतल्यावर ते पाणी जे आहे ते ओसरलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरती जे आहे ते अशा पद्धतीचं पाणी आलेलं आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद राज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।